त्याची प्रकृती ठीक आहे का, काय आहे एकंदर सगळं असं बघून त्याला नेमकं औषध सांग. मी डॉक्टर आहे व्यवसायाने म्हणून सांगते. सगळ्यांना एकच तांबडं औषध बाटली भरून असं नाही आम्ही देत. कुणाला पांढरं लागेल, कुणाला पिवळं लागेल, कुणाला तांबडं लागेल, कुणाला इंजेक्शन लागेल, कुणाला गोळी लागेल. सब गोडे 12% असं नाही चालत. तसं परमार्थात सुद्धा एकच एक सगळ्यांना सांगून चालत नाही. त्या व्यक्तीची काय आहे म्हणून आपल्या 500 लोकांना अनुग्रह दिला असलं होत नाही. प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे माहिती असावी लागते. त्याची काय परिस्थिती आहे, त्याचं काय आहे एकंदर स्वरूप, तो काय करू शकणार आहे असं बघून त्याला सांगायला लागतं. आपण सगळ्याच शेवटी जसं म्हणतो आपण ट्रीटमेंट सगळ्यांना दिली तर डॉक्टरांचा उद्देश काय, शेवटी पेशंट बरा व्हावा हा त्याचा उद्देश असतो. तसं सद्गुरू शिष्याला काय सांगतात, निरनिराळ्या मार्गाने सांगून की तू ह्या जन्मामध्ये तुझा उद्धार व्हावा. उद्धार व्हावा म्हणजे तरी काय, इथून कुठं जायचं आहे का दुसरीकडे, स्वर्गात म्हणजे आणि कुठंतरी आणखी एक ठिकाण आहे की इथून उठून आपण स्वर्गात जायचं आहे, असलं काही नाही आहे. इथंच सगळं. तुम्ही कुठल्या पातळीवर आहात त्याच्यावर अवलंबून आहे. लक्षात आलं. उत्तम जीवन असेल तर तो वैकुंठातच आहे. कुठल्याही अभिलाषा नाही, कुठली इच्छा नाही, कुठली कामना नाही, कुणाशी द्वेष नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, एकच आहे आनंद आणि प्रेम. कुणी येऊ, शत्रू जरी आला म्हणजे ह्याला शत्रू नसतोच, पण तो समजा शत्रुत्व करत असला तरी ह्याच्या अंतःकरणात प्रेमच. कारण लव्ह इज गॉड. तो जर स्वयं देवस्वरूप झालेला असेल, संत असतात. त्यामुळे संतांच्या मध्ये काय असतं असं विचाराल तर सर्वांच्या विषयी फक्त प्रेम. कुणी कसाही वागो, तो असा वागला मग मी तसं नाही का वागायचं, ते युद्धात वागायचं. बॉर्डरवर गेलं ना म्हणजे त्याच्याशी तशा सरेचं वागायचं. पण घरात नाही. घराचं रणांगण नाही करायचं आपल्याला, घराचं मंदिर करायचं. घरात प्रत्येकाबद्दल एकमेकाबद्दल प्रेमाचा भाव पाहिजे, सेवेचा भाव पाहिजे. प्रत्येकाने दुसऱ्याची सेवा करायची आहे. अगदी म्हणायला नको, ते बाहेर म्हणतात व्हॉट कॅन आय डू फॉर यू, काही करत नाहीत काही नाहीत, तो नुसतंच बोलणं असतं. तसं बोलायला दिल्याला काही लागत नाही. आपल्या कृतीतून असं दिसलं पाहिजे. लहान मुलांना सुद्धा ते करता येतं. नाही सेवा करता येणार का? हां, का बसल्या जागेला आई चहा पितं का रे, कोण कोण चहा पितं, हां चहा पितेस, आता सोडून द्यायचं उद्यापासून. हां, दूध प्यायचं चालेल. हां, काय रे कोण कोण चहा पितं सांगा बरं मला, उद्यापासून सोडायचा. हां, चहा प्यायचं सोडायचं, दूध प्यायचं, भाकरी पोळी खायची. चहा चांगला नाही प्यायला. हां, लहान मुलांनी सोडावा, मोठ्यानं सोडा म्हणून मी बघत नाही तिकडे. हां, तुम्हाला मुलांना सांगते. कारण मला असं नेहमी वाटतं साधा चहा सुटत नाही तर काम करत कसे सुटणार. आपण आपल्यावर प्रयोग करून बघा. उपास तापास याचा अर्थ सुद्धा असा आहे की एखादा दिवस जेवण सोडायचं, संयम राहायला पाहिजे ना आपल्यावर. तशा बारीक सारी गोष्टी आहेत, आपल्यापासून समजावा. साधं एक ठरवलं, सकाळपासूनच ठरवावं की आज 7 दिवसात कुणावरही रागवायचं नाही. प्रयोग करून बघावा जमतंय का. आणि रात्री मग पडावं डायरीत की ठरवावं की आज ठरवलं होतं त्याप्रमाणे 7 दिवसात कोणावर रागावलं नाही, लिहावं. जमतंय का बघावं. नाही तर जरा काही झालं इकडे तिकडे मूड ऑफ. अरे कशाला मूड ऑफ व्हायचा. ठीक आहे की प्रत्येकाची प्रकृती भिन्न आहे. एक लक्षात घ्यायचं, सगळ्यांचा आत्मा एक, प्रकृती भिन्न. कुणाची सात्विक, कुणाची राजस, कुणाची तामस. काही मंडळी तापट असतात. सकाळी उठलं की सुरू झालं, काय निमित्तच असतं त्यांना, लगेच रागवायला सुरुवात करतात. पण हवेत का नको अशी मंडळी आपल्याला. जेवायला बसलो आपण तर मीठ पाहिजे, तिखट पाहिजे, साखर पाहिजे, गोड, सगळे पदार्थ मिळून जेवण होतं का नाही. तशी परमेश्वराने जे विश्व निर्माण केलेत ना, तर सगळ्या प्रकारची मंडळी निर्माण केली. आपण लक्षात घ्यावं, हे तापट आहे जरा, फार नादाला लागू नये आपण. आणि आपण स्वतः शांत होण्याचा प्रयत्न करायचा. परमार्थाचा परिणाम असा दिसला पाहिजे की परमार्थ करते नाही व्यक्ती शांत आहे, सहनशील आहे, प्रेमळ आहे, सेवा करणारी आहे, दुसऱ्याच्या उपयोगी पडणारी आहे. कारण आपलं कुटुंबाचं ऋण आहे, समाजाचं ऋण आहे, राष्ट्राचं ऋण आहे. सगळ्यासाठी काही ना काही आपल्याला करता आलं पाहिजे. आत्ताच मी यांना फोन केला होता, आपले अवचट आहेत ना, डॉक्टर अवचट ना, त्यांच्याशी मी म्हटलं अतिशय चांगलं काम एक एक जण करतायत. मी म्हटलं आमची देखील ही दृष्टी आहे की चांगली काम करणारी मंडळी आहेत. केवळ स्वतःपुरतं जगणं हे काय माणसाचं जीवन नव्हे, पशु देखील जगतात. मग
तेही गवत खातात, पाणी पितात, आपल्यापुरते असतात. शेजारच्याचं काय झालं बघायला येत नाहीत ते. असंच जर आपण जगत असलो तर मग माणूस म्हणायला काही अर्थ नाही त्याच्यात. मी तर चांगला आहेच, पण इतरांनाही करण्यासाठी मला काय करता येईल, पैशानी, सेवेनी, कष्टानी. मी पुष्कळ निवृत्त लोकांना सांगते, निवृत्त झालात ना, मग तुमच्याजवळ जी काही कला आहे ना, काय जे तुमच्याजवळ शिक्षण असेल ते द्या ना इतरांना. 4 मुलं जमवा, अगदी शिक्षक, प्राध्यापक. मी म्हणते तुमचा जो काही विषय आहे ना, सारखा अगदी पैसाच मिळाला पाहिजे असं कशाला पाहिजे. करा ना काहीतरी दुसऱ्यासाठी काम. इथं जरी तुम्हाला कळलं नाही तरी परमेश्वराच्या ठिकाणी नोंद आहे सगळ्या गोष्टीची. तुम्ही काय चांगलं चांगलं करताय त्याची नोंद आहे. आंब्याची कोय पेरलीत, आंबा येईल त्याला. कारलं पेरत तर कारलं येणार. पाण्याचा दोष नाही. आपण परमेश्वराला दोष देतो. असं कसं परमेश्वराने केलं, त्यांनी काही केलं नाही. तुम्ही चांगलं केलं का बघा. चांगलं कर्म केलं असेल, चांगलं फळ मिळेल. मग ह्या जन्मात असं कसं झालं. आता काय, हा विषय खूपच मोठा आहे. थोडा थोडा सांगता येईल तेवढा सांगता येईल की जन्मजन्माची आपली जी कर्म असतात त्याचेही भोग भोगायला लागतात. ते भोगल्याशिवाय सुटत नसतात. पण जर आपल्याला हा बोध आला असेल की मी देह नसून आत्मा आहे, हा जर बोध झाला तर देहाला काही व्याधी झाला तर देहाला व्याधी झालेला आहे, मला नाही. बघ कसं काय वाटते कल्पना. आजार झाला देहाला झालाय, मी देह नाही. असं होता येईल का नाही. पण केव्हा, पहिल्यांदा विचार करू आणि हळूहळू देहापासून सुटलं पाहिजे. देहापासून आत्मा वेगळा झाला पाहिजे. ते एका दिवसात होणारा नाही. तू आता जे काय शिकतो आहेस ते काय एका वर्षात आलास का. बिगारीपासून आलास ना. बालवर्ग, शाळा, कॉलेज करत करत आता आला. परमार्थ काय एका दिवसात साधना करायला लागल्यानंतर हळूहळू 12 वर्ष झाले की एक तव म्हणजे एक मोजायचं, पुन्हा 12 वर्षांनी एक मोजायचं. आणि म्हणून लहान वयापासून साधना करायची. मग आता मोठ्या माणसांनी करावी का नाही करावी. काही जर नसेल होणार मग जाऊ उद्या झालं आम्ही पत्ते खेळत बसतो. असं नाही. बेटर लेट दॅन नेवर. ज्या क्षणाला आपल्याला वाटेल की नाही वा आता पण आपण काही केलं नाही, आयुष्य फुकट गेलं आपल्याला, ठीक आहे आता ह्या क्षणापासून करायला लागेल. जेवढं काही आपण करू ते वाया जाणार नाही. पक्क लक्षात ठेवा. जे काय आपण ब्लॉक बांधू, गाड्या घेऊ, बँक बॅलन्स ठेवू, तो सगळा इथंच ठेवून आपण जाणार. आपल्याबरोबर काही येणार नाही. पण जर साधना केली असेल तर ती आपल्याला उपयोगी पडणार. जेवढं आपण नाम घेऊ, जेवढे ध्यान करू, तसं जर केलं असेल या लहान वयातच आपल्याला वाटायला गेलं, कोणतरी भेटेल आपल्याला आणि लहान वयातच सांगेल की बस ध्यानाला बस. गोंदवलेकर महाराज किती वर्षाचे होते, समर्थ किती वर्षाचे बाहेर पडले, नाथ किती वर्षाचे बाहेर पडले. त्याचं कारण जन्म साधना करत आलेले होते आणि ह्या जन्मात लहान वयातच त्यांच्या लक्षात आलं होतं की हे जीवन नव्हे, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. तसं संतांनाही लक्षात येतं की आपलं जीवन सामान्य माणसासारखं नाही, आपल्याला वेगळं काही करायचं आहे. आणि त्या ह्यानेच ते असे झपाटल्यासारखे असतात. आणि असं असेल तर परमेश्वराच्या कृपेनं, पूर्वीच्या साधनेनं त्यांना सद्गुरू भेटतात. इथं मात्र सावध राहायला पाहिजे की बुवा महाराजांच्या तडाक्यात सापडायचं नाही. ते आपल्याला ओळखता यायला पाहिजेत. आणि त्याच्यासाठी ग्रंथांचा जर अभ्यास असेल तर आपल्या लक्षात येतं की हा बुवा महाराज आहे, हा खरंच आपल्याला काही मार्गदर्शन करणार आहे. आणि म्हणून संतांचं पहिलं लक्षण सांगितलंय सद्गुरूंचं की जे ब्रह्मज्ञान उपदेशी, ब्रह्मज्ञानाचा जे उपदेश करतात ते गुरु. जे संसारातलं सांगतात ना, हा ताईत घे मुलगा होईल, हे अंगारा घे आजार बरा होईल, हे असलं जे असतं हे काही खरं नाही. आम्ही नेहमी सांगतो, जसं अनुग्रहाला आलं कोणी तर आम्ही विचारतो त्याला, कोर्टाचे काम आहेत का, वकिलाकडे जा. आजारी पडल्यात का, डॉक्टरकडे जा. परमेश्वर पाहिजे का, इथे या. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग जो काय आहे तो सांगतो तुम्हाला, त्यासाठी करा. म्हणून गीता, ज्ञानेश्वरी, दासबोधासारखे ग्रंथ, प्रमाण ग्रंथ हे आपल्या डोळ्यासमोर ठेवावे. त्यात जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जीवन जगणं म्हणजे शुद्ध परमार्थ. गीता ज्यांनी वाचली असेल त्यात लिहिलंय का बरं सांगा तुम्ही की असं केलं की तुमचं घर बांधून होईल, गुरु कृपा. घराला नाव का, सद्गुरूंच्या कृपेनं घर बांधलं गेलं, असं कुठे गीतेत लिहिलंय का बघा बरं. असलं काही नाही. सद्गुरू आपल्याला जर काय सांगत असतील
तर बाबा रे, नरजन्मात आलायस ना, हा मार्ग धर. आणि हे जर केलं नाही काहीच, तर पुन्हा नरजन्म देखील येईल असं सांगता येत नाही. पुन्हा जर पशुचा जन्म आला, किती जन्म गेले फुकट कोण असतो. म्हणून नरजन्मावर समर्थाने विस्तृत समास लिहिलेला आहे. हा नरदेह परम दुर्लभ मिळालाय तुम्हाला, त्याचा उपयोग करून ह्या मार्गाला किमान चालायला लागा. या जन्मात पूर्ण वाटचाल झाली नाही तरी निदान पुन्हा जन्माला येईल तर ताबडतोब त्या मार्गाला लागा. आणि लहान वयात करायला लागलं तर सांगता येत नाही ह्याच जन्मात पूर्ण होईल. आणि पूर्ण व्हायचं म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, हे कुठून कुठं जायचं आहे का, इथून तिकीट काढून मुंबईला गेले का दिल्लीला गेले, तसं इथं आहोत इथं हे मोक्षाचं तिकीट असं नाही आहे. हा बोध होणं की मी देह नाही, मी आत्माच आहे. आणि हा बोध नुसता शब्दांनी नव्हे, शब्दांनी कळणं म्हणजे परोक्ष ज्ञान, आणि बोध होणं म्हणजे अपरोक्ष अनुभूती. ती अनुभूती आपल्याला आली पाहिजे की मी देह नाहीये, देहात असणारा आत्मा तो मी आहे. आणि तो अनुभव आला की लक्षात येतो. गीतेचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावकः, त्या ठिकाणी कशाचाही स्पर्श नसतो, पण ते नाही असं कधीही होत नाही. त्याचं अस्तित्व अखंडच आहे. मग ते जे अस्तित्व अखंड आहे त्याच्याशी आपलं अस्तित्व मिळवून टाकायचं आहे. आणि त्याच्यासाठी ध्यानाची साधना ही सर्वात महत्त्वाची मोठी अंतरंग साधना आहे. पण हल्ली अंतरंग साधनेपेक्षा बहिरंगच साधना फार झाले. संतांचे फोटो लावायचे, त्यांच्या आरत्या करायच्या, त्यांना हार घालायचे, प्रसाद वाटायचे, पालख्या काढायच्या, भुसनवे उडवायचे. ते समर्थ देखील सगळे जे संत आहेत ना ते कपाळाला हात लावत असतील आणि ते म्हणत असतील आम्ही काय सांगितलंय ना आणि हे काय करतायत. त्यांना असलं काही नको. किंवा निरनिराळ्या देवस्थानाकडे जाऊन त्यांना एवढं सोन्याचे दागिने घातले हे कर, ते म्हणतील सोनं सगळं नश्वर आहे बाबा जाणारं, तू शाश्वत मिळव. जे जे काय तू देतोयस ना हे सगळं नश्वर आहे, सगळं जाणार आहे एक दिवस. किंवा हे सगळं आहे आणि तू जाणार आहेस देहाने, मग काय उपयोग आहे. मग शाश्वत जे आहे आत्मतत्व ते तू आहेस, लक्षात घे. ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूच आहेस ब्रह्म. अरे तूच ब्रह्म आहेस. ये विषयी संदेह भ्रम धरूची नको, शंका ठेवू नको. ह्याविषयी करायला आपोआप तुझ्या लक्षात येईल की मीच तर आहे, वही तो आहे आनंदमय. अरे तोच तर आहे सगळ्या ठिकाणी भरलेला. आपल्याला का वेगळा वेगळा दिसतो, अज्ञानामुळे वेगळा दिसतो. संतांच्या दृष्टीला एकच एक दिसतंय, एकच परमात्मा तत्व सगळ्या ठिकाणी भरून आलेला आहे. तोच सर्व विश्व झालेला आहे. बरं, आता सगळं सांगायचं तेवढं सांगितलं. आता कुणाला प्रश्न विचारायचं ते विचारा. काय मला नको काय, माझं बोलणं ऐकायला आलं की झालं, संपलं. हां बरं पुढे नको अगं काय. हां जाऊ दे, ते राहू दे सगळं. हां बोला, काहीतरी प्रश्न विचारा. रचिते विचारा ना, म्हणजे सगळ्यांना उपयोगी पडेल असं. हां तर मुलांच्या दृष्टीनं आम्ही याला एवढंच सांगतो की मुलांना जर काय असेल तर त्यांनी फक्त सध्या कसं वागायला पाहिजे. तर देव आहे, आता तुमच्या पुरतं सांगते मी तुम्हाला. देव आहे का नाही माहिती आहे. मग तो फक्त देवाऱ्यात आहे का कुठं आहे. आता आपण काय ऐकलं, देव फक्त देवाऱ्यात आहे, तुझ्यात आहे, ह्याच्यात आहे, सगळ्यांच्यात आहे ना. बाकीच्यांच्यात का फक्त लहान मुलांच्यात आहे, मोठ्यांच्यात आहे ना. मग तो शोधायचा कसा. ध्रुव कुठं जाऊन बसला होता, कशाला बसला होता, ध्यानाला बसला होता ना. काय बघितलं ना आपण, गोंदवलेकर महाराज ध्यानाला बसले होते. तसं आपण दिवसाकाठी ध्यानाला बसायला पाहिजे. आपला अभ्यास उत्तम करायला पाहिजे. काय अभ्यास दिलेला ना आपल्याला. आपलं कर्तव्य काय आहे, आपण विद्यार्थी आहोत. तर विद्यार्थ्यांनी अभ्यास इथं करेल का. गरम होतं का, नको काय उजेड बघायचं. आता बघितले सगळं. बोलणं ऐका म्हणजे झालं, चेहरा बघायचं काय, बोलणं ऐका. लक्षात आलं. हां खाणं काय पाहिजे लहान मुलांना. आता तुमच्यासाठी स्वतंत्र एक वर्ग घ्यायला पाहिजे, कारण बरीच मोठी मंडळी आहे. तुम्ही थांबणार आहे नंतर जरा वेळ, या मोठ्यांशी बोलून घेते मी एकदा, आणि मग तुमच्यासाठी स्पेशल. त्यांना नाही ऐकून द्यायचं, तुमच्याशी बोलेन. हां खाणं काय करायचं, अभ्यास कसा करायचा वगैरे वगैरे जे आहे ना, ते आता तुम्ही जरा शांतपणे ध्यानाला बसा. हे सांच्याशी बोलते ना
तोवर तुम्ही ध्यानाला बसा. हां, कळलं आपल्याला जेवढं कळेल तेवढं, नाही कळेल तर पुन्हा सांगेन. पण काय आहे, एकाच वर्गात सगळ्या लोकांना शिकवता येत नाही, मॉन्टेसरीपासून PhD पर्यंत. त्या मुलांना जो त्यांना पेरेल असं सांगायला पाहिजे. काय आहे, आपल्याकडे सुद्धा असं म्हटलं आहे, समदर्शिनः असं पाहिजे, पण समवर्तीनः नव्हे किंवा समकर्तीनः नव्हे. ह्याचा अर्थ असा की सर्व ठिकाणी एकच परमात्मा भरून असला, सर्वांच्याशी आपल्याला सारखं वर्तन जरी, म्हणजे सगळ्या ठिकाणी दर्शन असलं की एकच भगवंत आहे, तरी सगळ्यांच्याशी वागताना सारखं वागता येत नाही. घरात जर जावई आला तर त्याला श्रीखंडपुरी घालावी लागते. हां, तो घोडा घेऊन झाल्यास त्या घोड्याला ह्याच्यात बांधावं लागतं, त्याला श्रीखंडपुरी नाही आणि जावयापुढे चंदी नाही टाकायची. म्हणजे वागताना तसं वागायला लागतं. तसं आईचं जसं सगळ्या मुलांच्यावर प्रेम असलं तरी लहान मुलगा जर असेल तर त्याला 2 चपात्या एकदम त्याच्या पुढे ठेवल्या तर तो खाणार नाही, त्याला मऊ भातच द्यायला पाहिजे. मोठा मुलगा असेल तर ते द्या. म्हणजे सर्व जरी तिचीच मुलं असली तरी जशी व्यक्ती समोर येईल त्याप्रमाणे सांगावं लागतं. आता जसं मी म्हटलं की पेशंटला जसं असेल तसा ट्रीटमेंट, तसं हे जे सांगायचं आहे ते संतसुद्धा समदर्शी नसतात, पण समवर्ती नाही. सगळ्यांच्याशी वर्तन सारखं नाही, जशी तशी प्रकृती बघून त्याप्रमाणे सांगायला लागतं. तसं आपल्याकडे सुद्धा कुणाचा कर्माचा पिंड आहे, कुणाचा भक्तीचा पिंड आहे, कुणाचा योगाचा पिंड आहे, कुणाचा ज्ञानाचा पिंड आहे. एखाद्याला हे सांगितल्यावर पटकन ज्ञान होतं की ठीक आहे, लक्षात आलं माझ्या आता, असं म्हणतो. आणि मग तो नुसता सोहमच्या अनुसंधानात अखंड राहतो आणि त्या अनुसंधानात देखील तो तिथपर्यंत जाऊ शकतो. कर्माचा पिंड असेल तर तो कर्माच्या अंगाने भगवंताकडे जातो. पुष्कळ कर्म करणं म्हणजे कर्मयोग नव्हे. एखादा खूप काम करतोय सकाळपासून संध्याकाळ रात्रीपर्यंत, म्हणजे तो कर्मयोगी अमका अमका असं म्हणता येत नाही. कर्म करणं म्हणजे कर्मयोग नव्हे. कर्म अशा पद्धतीनं करायला पाहिजे, त्याचं वर्म कळलं पाहिजे की ज्या योगे त्या कर्माच्या अंगाने त्या शिवाशी जीवाचा संयोग साधला पाहिजे. लक्षात आलं? त्यामुळे ते कर्म काम्य निषिद्ध नाही उपयोगी. नाही तर एखादा चोरी करणारे म्हणेल मी त्या कर्माच्या अंगाने जीवाचा शिवाशी संयोग साधतो, असलं काही नाही. काम्य आणि निषिद्ध कर्म करायचंच नाही आहे. नित्य नैमित्तिक कर्म करायचे. विद्यार्थी म्हटलं अभ्यासाचं कर्म आहे, विद्यार्थ्याला व्यायाम करायलाच पाहिजे, योग्य आहार घेतला पाहिजे, बाहेरचं खायला जायचं नाही हॉटेलातलं. ते आता मी बघितलं येताना, काय ते ह्या उभ्या असतात गाड्या, म्हटलं काय कठीण आहे वा, खात असतात माणसं ते. बरोबर आहे कडे खाणं, ते बरं लागतं, घरी करायला सांगावं वाटलं असतं. पण असं जे खाणं असतं ह्याने आपल्यातला रजोगुण आणि तमोगुण वाढतो आणि मग ह्या परमार्थाकडे इच्छाच वळत नाही. मग भांडाभांड, कावाकाव, याला मार त्याला ठोक, नाही तर चोऱ्या वेड्यावाकडे धंदे असलं सुचतं. म्हणून रजोगुणी तमोगुणी अन्न खायचं आणि सात्विक अन्न खायचं. त्यामुळे आहार विहार पाहिजे. तरुण वयामध्ये त्यांनी आपलं काम करायला पाहिजे. गृहिणी असेल तर तिन्ही आपलं कर्तव्य उत्तम प्रकाराने केलं पाहिजे. परमेश्वर जेवणार आहे, कसं तरी आपला स्वयंपाक केला आणि कसं तरी वाढलं नाही चालणार. मिळवणारा आहे त्याची भूमिका अशी पाहिजे की माझं कर्तव्य आहे ते मी करतोय. जे जे आपल्या वाट्याला आलेलं कर्म असेल ते आपलं विहित कर्म, त्याला स्वधर्म कर्म असं म्हटलेलं आहे. ते उत्तमच केलं पाहिजे, तन मन धनानं केलं पाहिजे, पण त्यातला मी काढला पाहिजे. मी हे काम केलं, छातीवर हात ठोकून अहो मी होतो ना म्हणून झालं हे, असं म्हटलं की त्या सगळ्या पक्वांनात विष पडलं अहंकाराचं. आणि परमेश्वराच्या ठिकाणी अहंकार अजिबात त्याला सहन होत नाही. साधा आपण विचार करा ना, आपण काही करतो का? विचार करा. मी आत्ताच सांगितलं तसं देह मनबुद्धी हे जड आहे सगळं. त्याला चैतन्य जर नसेल तर ते काम करू शकेल? मग चैतन्य म्हणजे आत्मा, जीव, तो प्रत्यक्ष काम करतो का? सांगा. नाही. सूर्य आकाशात प्रकाशतो, तो कधी म्हणतो असं की मी तुम्हाला इतकी उष्णता दिली, इतका प्रकाश दिला, त्याचं हे बिल पाठवलंय? आलं का कधी आपल्याला? तो आपल्या ठिकाणी आहे आणि विश्वाचं काम चाललेलं आहे. बरोबर आहे? तसं देहात इथं जसं आहे इलेक्ट्रिसिटी आणि दिवा, नुसती इलेक्ट्रिसिटी आहे, दिवाच नाही. उपयोग आहे त्याचा? नाही. आणि सगळी विजेची उपकरणं आहेत, आता बघतोच आहे आपण, सगळी उपकरणं आहेत, दिवे गेले, काय उपयोग? एखादा बलवान मनुष्य आहे,
तो गेला. अहो केवढा बलवान होता हो, पण गेला ना. काचं कारण काय? चैतन्य त्याला सोडून गेलं. म्हणजे चैतन्य आहे आणि देह मन बुद्धीचं यंत्र आहे. देहा चैतन्याच्या अधिष्ठानावर देह मन बुद्धी काम करते. जसे मी आता सांगितले, इलेक्ट्रिसिटीवर पंखा चालतो, दिवा चालतो. मग दिवा जर म्हणाला काय कसा माझा प्रकाश, थांब, ती इलेक्ट्रिसिटी बंद झाल्यावर तू राहतोस का सांग मला. पण नुसतीच इलेक्ट्रिसिटी आहे, काही उपयोग नाही. तसा नुसताच आत्मा काही करू शकत नाही. नुसतीच देह मन बुद्धी आहे, काही करत नाही. मग आत्म्याच्या अधिष्ठानावर देह मन बुद्धी काम करते. मग आता इथं मी कुठे आहे? समर्थ म्हणतात एक ईश्वर, एक प्रकृती जगदाकारू. ते मी कैसा आणीला चोरू मध्ये. हा मी चोर आला कुठला रे? पण आपण अगदी प्रत्येकाला विचार, मी लहान मुलाला सुद्धा ती छातीवर हात मारून शिकवत असतो. कुणी केलं? मी केलं. संत सांगतात सगळं काही करायचं आहे, त्यातला मी तेवढा काढून टाक. मी केलं म्हणून, कारण मी केलं म्हटलं हे माझं आहे, हे घर माझं, जाताना बरोबर नेणार, ते इथंच राहणार ना. मग माझं काय म्हणतो आहे तिथुके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे. सगळं देवाच आहे, त्यांनी मला दिलेलं आहे, ते मी वापरतो आहे, त्याचा उपयोग करायचा. आपल्याला बोलावून आले की जायचं आहे. मग माझं कुठलं आलं? आणि मग मी केलं म्हटलं की मला काय फळ पाहिजे ना काहीतरी. म्हणून मग मी, माझे आणि मला हे शब्द काढून टाकायचे आणि मग म्हणायचं तू, तुझं आणि तुला. परमेश्वरा सगळं तुझं आहे. मग कर्म झालं, ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. कर्म केलंय परमेश्वरा तुझ्या कृपेनंच झालेलं आहे, त्यामुळे मी केलं असा भावच नाही. असं जर असेल तर उदंड कर्म जरी केली तरी त्या कर्माचा लेप आपल्याला लागत नाही. पण उदंड कर्म म्हणजे वेडी वाकडी नव्हे, हे पहिलं लक्षात ठेवायचं, अंडरलाईन करून. हां, नाही तर उद्या गुन्हेगारही सांगायला लागेल, अहो तसंच तुम्ही काल म्हणलात ना, काय बोलत होता, इथं कोणी नाही आहे, पण असं जर काय बोललो तर ऐकलं होतं आम्ही की मी काही केलं नाही, त्यांनी केलं. अहो असं झालं होतं एकदा. हां, एकाने सांगितलं. तेव्हा मग ते न्यायाधीश म्हणाले की ही जी तुला शिक्षा दिली आहे ना, ती मी नाही दिली, त्यांनी दिली, माझा काही संबंध नाही त्याच्या. तू जे काय केलंस ते तू केलं नाहीस म्हणतोस ना, तसं शिक्षा देखील मी दिली नाही, त्यांनी दिली आहे. आता बोल. परमेश्वराच्या ठिकाणी ठकवा ठकवी, फसवा फसवी चालत नाही. तो आत बसून बघतोय. प्रत्येक कर्म करताना लक्षात ठेवा, कुणाला कळलं नाही ना त्याला कळले. त्यामुळे मनात देखील कुणाबद्दल वाईट विचार येता कामा नये. करायचं तर नाहीच वाईट. आपले हात आहेत, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, हाताचा उपयोग काय करायचा? तो पडलेल्याला सावरण्यासाठी, एखाद्याला सांत्वना दिलासा देण्यासाठी, किंवा कुणाची सेवा करण्यासाठी. म्हणजे हाताचे उपयोग जे आहे ते आपला बघीन हात असावं, ह्याचा हात होताच कामा नये. हातापायाचा सगळ्या गोष्टीचा उपयोग, सगळ्या इंद्रियांचा उपयोग जो व्हायला पाहिजे ते दुसऱ्यासाठी. दुसऱ्याची सेवा आपण काय करू शकतो. आणि म्हणून तरुण वयात पहिल्यांदा आपण काही मिळवलं पाहिजे, बल मिळवलं पाहिजे, शिक्षण मिळवलं पाहिजे, अनेक गुण मिळवलं पाहिजे. काहीच आपल्याजवळ नाही आणि निघाला देशसेवेला. काय करणार सेवा कोणाची? शिक्षण येत आहे का? नाही बाबा. ताकद आहे का? नाही. बुद्धी काहीच नाही आहे. मग कशाने देशाची सेवा करणार, समाजाची सेवा करणार? एखाद्याने ठरवलं मी अगदी दान करायचं ठरवलंय, खिशात 5 रुपये नाही, दान कशाचं ठरलंय? मनाने मी लाख रुपये दिले, असलं काही चालायचं नाही. स्वतः तरुण वयामध्ये मिळवायला पाहिजे सगळं. आणि मग एक एक व्यक्ती अशी घडली पाहिजे की त्याचा उपयोग समाजाला, देशाला झाला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा स्वार्थ, सगळी मंडळी स्वार्थाभोवती जमलेली, ज्याला बॉडी सेंटर्ड असं म्हणतात. फक्त आपला विचार, फार तर माझ्या कुटुंबांचा, बाकी जगाशी मला काही कर्तव्य नाही असं म्हणता येणार नाही. धान्य पिकवणारी बाहेरची मंडळी आहेत, कपडा बुनणारी बाहेरची मंडळी आहेत. जगाशिवाय चालणार आहे तुझं? तुझं नाही आहे, ऋण आहे, समाजाचं ऋण आहे, देशाचं ऋण आहे, फेडायला पाहिजे. आई वडिलांचं ऋण आहे, प्रत्येकाचं ऋण आहे. म्हणून आपण तरुण वयात स्वावलंबी व्हायला पाहिजे, सर्व तऱ्हेनं तयार व्हायला पाहिजे. आणि आपला नोकरी धंदा देखील त्या तऱ्हेनं केला पाहिजे. परमेश्वराने दिलेलं काम आहे, उत्तमच व्हायला पाहिजे. नाही तर बँकेत गेलो
हे आपले चहा पीत बसलेत, लोकांची रांग लागलेली आहे. सरकारी कार्यालयात तर बघायलाच नको, अजून आलेलेच नाही आहेत. काय केलं, येत आहेत अजून, आता गप्पा मारत बसलेले. असलं चालणार नाही. आपण त्यांची सेवा करण्यासाठी बसलेलो आहोत. येणारी व्यक्ती ही परमेश्वर स्वरूप आहे असं लक्षात ठेवून प्रत्येकाची सेवा केली पाहिजे. म्हणून तरुण वयात आपण तयार व्हायचं. ज्यांना उशीर झालेला आहे त्यांनी आत्ताही आपल्याकडे जे जे काही शक्य आहे त्या त्या तऱ्हेनं आपण दुसऱ्याचं ऋण फेडलंच पाहिजे. नाही तर पुन्हा आला, जन्म आला तर पुन्हा भोगायला येणारच. म्हणून जर आपण साधक असू तर जास्तीत जास्त लक्ष पाहिजे की कोणाचं ऋण आपण घ्यायचं नाही आहे, आपण त्याच्यासाठी करायचं. सेवा कुणाची घ्यायची नाही, आपण सेवा करायची. अगदीच नाईलाज असेल तर, पण दृष्टी अशी पाहिजे की मी दुसऱ्यासाठी काय करणार आहे. लक्षात आलं? बोला, मीच बोलते सारखी. बोला प्राची. माझा विषय जरा असा आहे की जे आपण आता जन्मजन्मांतरीच्या हो, कर्मावर हो, हो, देतो. हो, हो, हो. तर माझा असा प्रश्न हा. आहे की नामस्मरण केल्यामुळे हां, हे प्रारब्ध बदलू शकतं का? काही प्रमाणात. पण मुख्यतः काय माहिती आहे का, की खऱ्या अर्थाने आपण नामस्मरण जर करत गेलो बरं का, आणि नाम ध्यानाने आपण देहापासून अलिप्त झालो तर समर्थाने काय म्हटलंय बघा, देहो प्रारब्धी टाकला सावकाश, आता होणार ते होईना का, जाणार ते जायना का, तुटली मनातीला आशंका जन्ममृत्यूची, संसारी पुंडावे चुकले, देवभक्ता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखले सत्संगे करुनी. मग तो देहाला प्रारब्धावर टाकतो. प्रारब्धाचे भोग आहे ते देह भोगेल, मी नाही. लक्षात आलं? नामस्मरणाने साधनेने आपण त्या देहापासून अलिप्तच होतो. रामकृष्णाने कॅन्सर झाला का नाही, रमणाने कॅन्सर झाला का नाही, गोंधळेकर महाराजांना दमा होता का नाही, समर्थांना दमा होता का नाही, त्यांना तो काढून टाकला आला असता का नाही. तसलं काही संत करत नाही. ते म्हणतात जे काय आलेलं असेल ते देहाला आलेलं आहे, देह भोगतो. देह कणेल विवळेल सुद्धा, पण त्यांना असं माहिती असतं देह कणतोय, मी नाही. त्यामुळे ते आनंदात असतात कोणत्याही स्थितीमध्ये. म्हणून संतांचं महत्त्वाचं लक्षण असं आहे की कोणत्याही स्थितीमध्ये ते अत्यंत शांत, समाधानी, तृप्त, आनंदात असतात. केव्हाही त्यांना जर विचारलं काय कसं काय, आनंद आहे असं त्यांचा स्वरूप आनंद. 25, 30, 40 वर्ष हंतुनात पडून होते, पण प्रसन्न, तृप्त, कधी कशाबद्दल तक्रार नाही. माधवनाथ 5 वर्ष नंतर पॅरालिसिसमुळे आज तरी देखील त्यांची प्रवचनं चालू होती, त्यांचं सगळं चालू असतं. आणि एक गोष्ट अशी असते पुन्हा, ब्रह्मरूप काया होतसे कीर्तने. जेव्हा परमार्थाबद्दल काही बोललं जातं, साधकावस्थेत काही बोललं जातं, साधकाच्या ह्याच्यामध्ये मेळाव्यात वगैरे, त्यावेळेस देहाचं भानच नसतं. मग त्या देहाला मागणं विचारायचं सगळं झाल्यानंतर. गोंधळेकर महाराजांची गोष्ट आहे ना, माहिती असेल आपल्याला. तर एखाद्या देवळामध्ये ते असं चालले होते, तो कोणतरी कीर्तनकार कीर्तन करत होता. रे 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 चाललं होतं त्याचं. ते म्हणजे काय रे कीर्तन करतोय रे 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 करून, सर्व बाजूला म्हणले. तरी बाजूला केलं, स्वतःच्या ह्याला दमा होता त्यांना, दम्याचं हे झालं होतं. बांधला तो पट्टा आणि 1.5-2 तास कीर्तन केलं खणखणीत आवाजात सगळं. आणि मग ते झाल्यानंतर पुन्हा मग त्यांचं दम सुटलं. याचा अर्थ ज्या वेळा जे काम करायचं असेल तात्पुरतं बाजूला ठेवलं, ते काम केलं, पुन्हा ते दुखणं आहे आपल्याला घ्यायचं आहे, ते आपलं भोगल्याशिवाय सुटत नाही. पण हे असं कसं म्हणून दुसऱ्यावर त्याचा आरोप करणं किंवा हे करत नाही. कारण त्यांना पूर्ण, ज्याला अंडरस्टँडिंग म्हणतो, कुठला संशयच राहत नाही कुठल्याही बाबतीमध्ये. अगदी सबंध क्लिअर विजन येते की असं 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 सगळं आहे. ठीक आहे, देहाला काय व्हायचं असेल ते होतो. काही वेळा संतांना तर दुसऱ्याची दुखणी देखील घ्यावी लागतात. तर काही मंडळी त्या हेतूने आलेले असतात, त्याचा त्रास होतो त्यांना. पण त्यांना जो काही आनंद असतो, समोर ज्ञानेश्वरांची ओळी आहे, जे जाणतल्या ते जाणण्याची नाही, असं काही त्यांना हे प्राप्त झालेलं असतं की जे मिळवल्यानंतर आणखी काही मिळवायचं या जगात राहतच नाही. की मला आता हे पाहिजे का, मला तर कुणी त्यांना सांगा राजवाड्यात नेऊन ठेवलं, राजवाड्यात राहिलं का झोपडीत राहिलं का, काय फरक आहे. देह इथं ठेवला आणि तिथं ठेवला तरी आज जो माझा आत्मानंद आहे तो माझा अखंडच आहे. तो काय कुठे गेल्यामुळे कमी होणार आहे का. आणि ज्याला तो नाही त्याला तुम्ही राजवाड्यात जरी बसवलं तरी तिथं तो वळवळतच असतो पुन्हा.
बघा तुम्ही मोठ्या मोठ्या गाड्या घेतात तरी तळमळ तळमळ तडफड तडफड सुरूच असते. मोठे मोठे बंगले बांधतात, सगळं काही करतात. त्याचं कारण आतच शांत झालेलं नाही ज्याला, त्याला कुठेही जरी तुम्ही नेऊन ठेवलं तरी तो शांत होणार कसा? ही शांती, समाधान, आनंद जे आहे ते बाहेरच्या वस्तूत नाही आहे. घर बांधलं म्हणून शांत झाला असं नाही, गाडी घेतली म्हणून समाधान झालं असं नाही. शांती, आनंद, समाधानाचा झरा आत आहे, आत झरा येतो. आतून तो झरा ज्याचा आनंदाचा असतो त्याला क्षुधे तृषेचा अडधरू नाही इतकऱ्यांनी म्हटलंय. त्याला तहान भूक सुद्धा नसते. मग आपली देहाच्या गरजेपुरतं तो जेवतो, खातो, काय जे असेल गरजेपुरतं तेवढंच. याच्याखेरीज मला आता हे खावंसं वाटतंय, हां बघितलं गाडीवरती ते खावंसं वाटतंय, असलं त्याला काही होत नाही. तो तृप्त, शांत, समाधानी असा असतो. नाही तर काही काही मंडळी जातात कुठे, तिथून झालं रे झालं ते प्रवचन करून की लगेच पाठीमागे गेल्यानंतर कांद्याची भजी, चहा सुरू असतं त्यांचं. याचा अर्थ ते प्रवचन बोलण्यापुरतंच असतं, आत काही नसतं. म्हणून अशा ठिकाणी पुष्कळ वेळा आपली गैरसमज होण्याची काय बोलले हो, उत्तम व्याख्यान झालं, पण बाकीचं जीवन बघा, काय खातात, काय पितात, कुठं जातात, काय बसतात, तृप्त आनंदी आहेत का पैशासाठी व्याख्यानं चालली आहेत, पैसे घेऊन प्रवचनं चाललेत, इतके पैसे दिले तर प्रवचन, इतके पैसे दिले तर व्याख्यान. परमार्थ ही काही विकायची गोष्ट नाही आहे. हा विषय जो आहे हे भगवंताचं कार्य आहे. भगवंतानी अर्जुनाला निमित्त करून जी गीता सांगितली ती सोपी करून लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करायचं आहे. निरोप्याचं काम आहे ते, भगवंताचं काम आहे. त्याचे किती पैसे असं नसतं. मग ते कार्य काही जर उभं असेल तर त्यासाठी लोकांनी समजा काय आपल्याला दिले किंवा त्या कार्यासाठी, तर त्या कार्यासाठी त्याचा उपयोग असतो. त्यांना त्याचं काहीच नको होतं. स्वरूपानंदांनी जर ठरवलं असतं तर त्यांना नसती का मोठी खोली विली बांधून घेऊन ऐशारामात राहता आलं असतं? कधीच नाही. त्यांची होती तीच खोली होती, ते सगळं. तर त्या बाहेरच्या गोष्टीत विषयात सुख आहे असं त्यांना वाटतच नाही. निर्विषय सुख त्याचा अनुभव ते घेत असतात. त्यामुळे कुठेही जरी ते राहिले तरी आनंदात असतात, मस्त आनंदात. बोला, लक्षात आलं? हां, तरी तुझा प्रारब्ध खूप दोन्ही गोष्टी सांगितल्या. तसं हरिकृपे त्याचा नाश आहे, म्हणजे हा बोध आल्यामुळे समजलं का, त्या गोष्टीला तोंड देण्याचं धैर्य त्याला येतं. परमेश्वर माझ्या पाठीशी असं वाटतं म्हणजे तो त्याचा अनुभव असतो. आणखी तो जर खराच भक्त असेल तर तुम्ही गीतेचा 8वा अध्याय जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, आत्मबोधाच्या पिंजऱ्यात त्याला तो ठेवतो भगवंत. त्यामुळे तो पूर्ण बोधात असतो. देहाला जे जे काय व्हायचंय ते होणार त्याच्या ह्याच्याप्रमाणे करा, त्याचं काय करायचं असेल. एवढंच नव्हे तर त्या देहाची काळजी घ्यायला सुद्धा परमेश्वर अनेक रूपाने त्याच्याकडे येतो, त्याचं सगळं बघतो. परंतु त्याला त्याच्याबद्दल काहीही नसतं. कुणी आलं तरी ठीक आहे, कुणी नाही आलं तरी तो आनंदात असतो आपल्या ठिकाणी. किंबहुना एकांतातच संत आनंदात असतात. कारण येणारी व्यक्ती आपलं काही काही घेऊन आलेली असते आणि ती काय तरी सांगत राहते. आणि कोणीच जर नसलं तर परमेश्वर आणि आपण मस्त आनंदात राहतो. सोहम बोधात राहायचं, रामनामात राहायचं. आता हे सगळं काय माहिती आहे का, हे अनुभवाची या जोगे नो हे बोलायचे, हे अनुभवलं पाहिजे. बोलाने सांगता येणार नाही. आनंद म्हणजे काय, गोडी म्हणजे विचारलं तर एखादे गोडी म्हणजे काय, त्या गोडीवर अगदी थिसिस लिहिला PhDचा, काय करणार? त्यापेक्षा गुळाचा खडा किंवा साखरेचा खडा त्याच्या हातावर दिला, खाल्ला, हा कळला गोडी म्हणजे काय. तसा हा आनंद काय आहे, हा आनंद आपण अनुभवायचा आहे. अनुभवाला की लक्षात येतं की खरंच की त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. हे केलं की आनंद का, ते केलं की आनंद. आणि हा आनंद कधी संपला का, विटला का नाही. किती भोगा संपत नाही. त्याला वीट आला असं कधी होत नाही, कमी झाला असं होत नाही. आनंदाचा सागर, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. काय असं जर विचारलं तर एकच आहे, आनंद, शांती. आपण 5 मिनिटं शांत झाल्यासारखे वाटतो, पण जरा कुणाचं काही बिनसलं लगेच अहो शांती आली होती तुम्हाला, मगाशी शांत होतात ना, अहो ते काय नाही खरं. पण ह्यांना जी शांती मिळते ती पराम शांती, गुणातीताची शांती मिळते. त्रिगुणाच्या पलीकडे जाऊन बसतात ते. सगळी कामं करतात पण त्या ठिकाणी बसतात. तिथं बसायचं आहे आणि देहाकडून सगळी कामं करायची. असं काहीतरी एक विलक्षण आहे.
बोला, विचारा ना तुम्ही. कोण कोण मंडळी नवीन दिसताय मला माहिती नाहीत. मला प्रश्नही लोकांचे हवे असतात की काय अडचणी त्यांच्या मनात असतात ते मला कळून घ्यायचं असतं, की का परमार्थ आपण करत नाही किंवा करत असलो तर काय अडचण येते हे मला कळून घ्यायचं आहे. बोला ना तुम्ही, बोला. आता सांगितलं हां. की सेवा भाव पाहिजे. हो. घेणाऱ्याची ती इच्छा नसेल हां. आणि देणाऱ्याची तर खूप पाहिजे आपल्यासाठी. नाही, पण अगदी त्याच व्यक्तीची सेवा असं नाही की अनेक ठिकाणी आपण सेवा करू शकतो. पुष्कळ लोक आज असे आहेत की त्यांना सेवेची गरज आहे, करायला कोण नाही आहे. यू हॅव टू फाइंड अल्टरनेटिव्ह. हो, करा ना. अगदी म्हणजे जी व्यक्ती समोर असेल आपल्या मनात सेवाभाव असावा कुठल्याही बाबतीमध्ये. असा जर असेल तर जिथं कुठं आपल्याला वाव मिळेल. मी तर नेहमी म्हणते ना, आता निवृत्त मंडळी होतात 50, 55, 56 आणि पुढे त्यांना आयुष्य पुष्कळ असतं 15, 20, 25 वर्ष. त्यावेळेला त्यांनी काय करायचं हा प्रश्न असतो, वेकंट माइंड झालेला असतं. अशा वेळेला अशा काही गोष्टी शोधाव्यात, अशा काही संस्था शोधाव्यात, अशा तऱ्हेचं काम कुठं चाललंय ते बघावं आणि आपल्याला जे जे काही करता येण्यासारखं असेल ते करावं. आणि त्यात मुख्य हेतू असा ठेवावा की ते केल्याने मी त्यांच्यावर उपकार करत नाही आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, त्यांच्यावर उपकार नाही आहेत, त्या सेवेचं पुण्य मला मिळणार आहे आणि मी परमेश्वराचा आवडता होणार आहे. कारण सेवा परमेश्वराला आवडते. त्यामुळे जिथं कुठे मी काम करेन शक्यतो चांगला असण्याचा प्रयत्न करावा. वेडावाकडा असेल तर आपण त्याच्यात जाऊ नये. पण अशी पुष्कळ गोष्टी आहेत की तिथं अगदी बाहेर कशाला जायला पाहिजे, आपण घरात आहे. अशी जर मी सांगितलं ना, कोणाला शिकवता येण्यासारखं आहे, कोणी आजारी असेल, कोणी हॉस्पिटलमध्ये. मी म्हणते ना नेहमी, मला अनेक 25 वर्ष जर कमी म्हणजे असतं आयुष्य तब्येतीच्या दृष्टीनं, तर आणखी मी हॉस्पिटलातनं गेले असते, निरनिराळ्या संस्थातनं गेले असते. ते त्यावेळेलाही मी केलं. अनाथाश्रमात गेले, अनेक ठिकाणी काम केलं आणि त्या ठिकाणी मला जे अनुभव आले स्वार्थाचे, त्यांनी मी अक्षरशः रात्र तळमळत काढली. आणि त्याच वेळेला मला स्वामीजी भेटले आणि त्यांनी सांगितलं की संस्था काढून हे काम होत नाही, माणसं बदलली पाहिजेत, माणसांची वृत्ती बदलली पाहिजे. आणि म्हणून आता आमचं जे काम चाललंय ते हेच चाललंय, एकेका व्यक्तीला ही दृष्टी दिली पाहिजे. मग कुठेही तुम्ही काम करा जगाच्या पाठीवर. अनेक गोष्टी आता हल्ली वर्तमानपत्रात येतात, फोटो बघा, काही मुक्यांच्यासाठी, आंधळ्यांच्यासाठी, अपंगांसाठी अनेक संस्था कुठं कुठं काम करतायत. त्यांच्या ठिकाणी सुद्धा माझ्या असं लक्षात येतं, काही संस्था चालवणारी मंडळी चांगली आहेत पण त्यांना चांगली मंडळी मिळत नाही आहेत काम करणारी, की जी निस्वार्थीपणाने तिथं गेलं तरी सुद्धा त्याच्यातून आपल्याला काय मिळेल. वास्तविक अशी दृष्टी पाहिजे की हे केल्याने मला मिळणार आहे आत शांती, समाधान, आनंद मिळणार आहे. दृश्य फळ नको आहे, अदृश्य फळ पाहिजे. हल्ली दृश्य फळाकडे लक्ष आहे. कुठेही काम कर, किती पैसे देणार, अरे पैसे नको बाबा, ते येणार नाही तुझ्याबरोबर. तू सेवा करून जे समाधान तुला मिळेल ते तुझं लाख मोलाचं आहे, त्याला किंमत नाही करता येणार तुला. ते समाधान तू मिळव. त्यामुळे आपल्याला करण्याजोग्या खूप गोष्टी आहेत, दृष्टी ती पाहिजे. आणि तशा लोकांची आज मी स्वतः रावचटांशी बोलले, आता यांच्याशी सुद्धा मी बोलतेच आहे. मी तर अशाच लोकांना मी गाठायला बघते की ज्यांना असं वाटतं की असं काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. अशा मंडळीने एकत्र यावं. आणि माझं तर असं म्हणणं की एका ठिकाणी 2 लाख लोक जमण्यापेक्षा आता एक तुमचं पत्रकार नगर म्हटलं असं एक केंद्र या ठिकाणी असावे की आठवड्यातून आपण एखाद्या वेळेस जमतो आहोत, काय करता येईल काय नाही या ग्रंथांचा. आणि ग्रंथांचा अभ्यास सुद्धा आपल्या आचरणात आणण्यासाठी आहे. नुसतं गीतेवर व्याख्यान दिलं आणि आचरणात काही आलं नाही तर काही उपयोग नाही आहे. ते कृतीत यायला पाहिजे. त्यामुळे एकमेकांनी जमून आपल्याला काय करता येईल वा, कोणतं कार्य आपण उभं करू. 5 माणसं असली तरी सुद्धा करणारी असतील तर मोठं काम उभं राहील. आणि नुसतंच आपलं ह्या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडून दिलं तर काही होणार नाही आहे. जग असंच आहे. हां बोला. तसे तेवढे 5 जण म्हटले तर कमीत कमी 2 सुद्धा मिळत नाही. मग म्हणजेच मला काय म्हणायचं आहे, पण त्यामुळे काय होत आहे, प्रत्येकजण आपल्या पुरताच राहतो आहे. त्यांनी हे काम केलं पाहिजे. तुम्हाला सुद्धा मुलांना सांगता, आपण चांगले असलो तर चांगली मंडळी नाही आहेत असं नाही, आपण शोधलं पाहिजे. जसा एखादा सिगरेट ओढणारा लगेच सिगरेट ओढणार, लगेच दोस्ती जमती, लगेच असा असला की लगेच दोस्ती जमती. तसं चांगल्या माणसाने चांगली माणसं शोधली पाहिजेत, एकत्र आलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. आणि संघटित याचा अर्थ काय, आपण अगदी तलवारीन काठ्या घेऊन मारामारा नाही करणार आहोत, काही एक काम करणार आहोत, विधायक काम करणार आहोत. आम्ही सुद्धा तेच शोधतो. आमचं सुद्धा जे काम चाललेलं आहे याच्यामध्ये आमचा हाच प्रयत्न चाललेला आहे की अरे नुसतं ध्यान करायचं नाही आहे, ध्यानाने नामाने जी काय मनाची बुद्धीची घडण होईल त्या घडणीवर आपल्याला काहीतरी काम करायचं आहे. त्याचे लगेच फोटो यायला पाहिजेत असं नाही, त्याची जाहिरात व्हायला पाहिजे असं नाही.
आपल्या ठिकाणी बसून सुद्धा पण आपल्या जोडीला तशी व्यक्ती मिळाली, घ्या. एकेका भागात अगदी संस्कार आणि हे काम करणारं केंद्र. त्याला काही नाव नकोय, व्यक्तीचं नाव नको आहे, व्यक्तीला महत्व नाही, कार्याला विचाराला महत्व आहे. व्यक्तीचं स्तोम माजलं की तिथं गोंधळ होतो. व्यक्ती काय करायचे, भगवंत आहेत ना. आपला जर भगवंतांच्यावर विश्वास असेल, आता त्याच्याही पुढे जाऊन सांगते, काही मंडळी जेव्हा म्हणतात आम्हाला देवबीव काय नाही माहिती, पण त्याने मला जरा सौम्य शब्दात असं सांगावं लागतं की तुम्ही जे म्हणता की आम्ही देव मानत नाही, हे जे तुम्ही बोलता ना ते त्याच्याच अधिष्ठानावर बोलतात. तोच जर तुमच्यामध्ये नसेल आत्मरूपानं तरी बोलायला देखील तुम्ही शिल्लक राहणार नाही. फक्त तुम्हाला कळत नाही की तोच परमात्मा आहे म्हणून. पण ज्याचा त्याच्यावर विश्वास आहे त्यांनी लक्षात असं घ्यावं की आपण काम करायला लागलो तर त्याची शक्ती अनंत हाताने आपल्याबरोबर भेटेल. ते म्हणतात ना, अनंत असते कमलावराने, देता किती घेशील दो कराने. पण त्याच्यासाठी पथ्य एकच आहे की आपलं तन मन धनाने आपण ते काम करायला पाहिजे. काहीही अपेक्षा नाही. मी नेहमी सांगते, आपल्याला राहायला जागा आहे ना, 2 वेळची आपल्याला पोळी भाजी काय जेवायला मिळत आहे ना, अंगावर वस्त्र आहे ना, काय पाहिजे आणखी. समाधान नाही त्याच्यात. तुम्ही करायला लागा, परमेश्वर अनंत हासाने तुम्हाला मदत करेल. अशा तऱ्हेची मंडळी तुम्ही म्हणता तसं मिळतील, शोधा, तशी एकत्र यायला हवंय. आमचा तोच प्रयत्न आहे. अहो विवेकानंद म्हणायचं त्याचं, मला 5 नचिकेता द्या, सगळं जग हलवीन म्हणायचं. 5-10 काय जे असतील ते. आपल्याला जग नको. निदान काही ज्या ठिकाणी आपण मंडळी आहोत तिथं आहे 10-5 मंडळी, तिथं 10-5 मंडळी, यांच्याकडे केंद्र आहे, निर्णय ठिकाणी केंद्र आहेत. 10-5 मंडळी तिथं जर असतील, ह्या तऱ्हेचा विचार होत असेल तर एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी चांगला विचार बोलला जातो, ऐकला जातो, केला जातो, तिथे एक प्रकारचं वर्तुळ तयार होतं. त्या ठिकाणचं वातावरण तयार होतं. आता आमच्या तिथं नागनाथपारा म्हणजे लोक ध्यानाला आले की फार चटकन ध्यान लागतं. का म्हणतात, म्हटलं इथे दुसरा विचारच नाही काही. या वास्तूमध्ये फक्त तेच एक चालतं. त्या कामाशिवाय दुसऱ्या वास्तूचा उपयोगच नाही. तसं आपण प्रत्येकाने आपल्या घराचं मंदिर करा ना. त्या घरात असाच विचार चालू दे, वेडावाकडे विचारच नाही येता कामा. प्रत्येक घराचं मंदिर व्हावं. आणि काय वेडवाकडं सांगतोय आपण सांगताना, काय एकमेकाशी भांडा म्हणतोय, घर सोडून जा म्हणतोय, काही नकोय. आपल्याच घरामध्ये अशा तऱ्हेचं आपलं वर्तन असू द्या की ज्या योगे सगळ्या घरांचं मिळून एकोपा, आणि नुसतंच माझ्यापुरतं कुटुंबापुरतं विचार नाही तर आपण दुसऱ्यासाठी काय करू शकू, अशा तऱ्हेची पिढ्या तयार व्हायला पाहिजे. हे जर झालं नाही तर नुसतं राजकारणाच्या पातळीवरून निवडणुका घेऊन वगैरे समाज बदलणार नाही. सरकारने समाज बदलायचा प्रयत्न केला, काही बदलणार नाही आहे. प्रत्येक व्यक्तीनं आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे, स्वतःत बदललं पाहिजे. आपल्याबरोबर 4-2 लोकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. असं केलं तर होईल. बोला, आणखी कोणाचा काय प्रश्न असला तर सांगा. अगदी मोकळेपणाने विचार, मला प्रश्न आवडतील. बस तू बस, तुझं ध्यान चालू दे. आता ज्याला ध्यानाची गोडी लागते ना, तो बसला रे बसला की आपोआपच त्यात तंद्रीत जाणार. ऐकू येतं का नाही येतो, हे सहज होतं. पहिल्यांदा थोडं प्रयत्नाने करायला. बोला, तुम्ही बोला, काय विचारा. काय लहान प्रश्न असला तरी विचारायला हरकत नाही. इथं काय मोठं व्यासपीठ नाही कसलं. सहनशक्ती वाढवायचीच, उलट असं ठेवावा, तो काय मारायला येत नाही ना आपल्याला. मारायला आला तर हात धरावा, ऐका, मारायला आले तर प्रतिकार करावा. पण नुसता जर बोलत असेल तर आपण शांत ऐकून घ्यावं, काही लक्ष देऊ नये. मानसिक त्रास आपण करून घेतो म्हणून म्हणूनच आपण परमार्थात मनच बदलायचं आहे. आपली सहनशक्ती वाढवायची आहे. आपण जर साधक असू तर लक्षात असं घ्यायचं, परमेश्वर त्या रूपाने आपल्याला जरा परीक्षा घेतोय आपली, किंवा सहनशक्ती वाढली की नाही. लहान मुलं सुद्धा घरातली जी असतात ना, त्या रूपाने परमेश्वर आपली सहनशक्ती वाढवत असतो. आता जरा काही मुलगा रागावला की दिलं थप्पड, असं करतो का आपण, लक्षात ठेवतो. तसं समोरचे व्यक्ती आपण धरावं लक्षात, असं की कळत नाही, अज्ञानी विचारा. शक्य असेल तर करुणा ठेवावी त्याच्याबद्दल, आणि आपण शांत राहावं. आपल्या शांत राहण्यानेच कदाचित तो बदलला तर बदलेल. युद्धात मात्र तसं नाही. अर्जुनाला मात्र तसं नव्हतं सांगितलं इथं करुणा ठेव म्हणून. तिथं जे सांगितलं होतं ते रणांगणावर उभा आहेस, ते शत्रू म्हणून तुझ्या समोर उभे आहेत,
तिथं जर ते काम करायचं असेल तर त्या ठिकाणी शस्त्रच उभारायचं आहे. तू शास्त्र आहेस, शास्त्र धर्म आहे तुझा. पण त्याचा अर्थ घरात जाऊन तू तलवार बायकोच्या पुढे उघड असं नाही सांगितलं त्याला. म्हणून हे जे सगळं आहे डिस्क्रिशन यायला पाहिजे. कुठल्या वेळेला काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे समजलं पाहिजे आपल्याला. आणि त्याच्यासाठी मनाची घडण, बुद्धीची घडण ही परमार्थ घडवीत असतो. म्हणून ते श्रवण पाहिजे प्रत्येक गोष्टीचा प्रश्न. म्हणून मी आपली जी इथं पुस्तकं आहेत ना, हे पुस्तकं बघा, त्याच्यामध्ये पुष्कळ प्रश्न मी अक्षरशः स्वामीजींना हजारो प्रश्न विचारले माधवनाथांना. त्या सगळ्या 500 कॅसेट माझ्याकडे आणि सगळ्या प्रवचनांच्या अशा हजारो कॅसेट माझ्याकडे. हे धार पण नको ते टाकून त्या थर्मासमध्ये. बरं राहू दे जरा, राहू दे थांबा, त्या बोलण्यात नको व्यक्त आहे. जाऊ दे थांबा, ते नको, चालू दे, थांबू दे, चला पुढे बोला. हां, लक्षात आलं का? हां, त्यामुळे ज्या वेळेला जे काम आहे ते काम करायचं. चातुर्वर्ण जे सांगितलंय ते त्यावेळेस अशा तऱ्हेने सांगितले, पण आता बदलले, काळाप्रमाणे बदलले. पण सामान्यतः असं सांगितलं होतं की ब्राह्मणाने अध्ययन आणि अध्यापन करावं, कारण त्याचा पिंड थोडा तसा असतंय. क्षत्रियांनी क्षात्रधर्माप्रमाणे देशाचं संरक्षण करणं. म्हणून राजा देखील क्षत्रिय असायचा पूर्वी, कारण त्यांनी संरक्षण करायचं आहे. त्याला सल्ला देण्याचं काम त्याचे गुरु करायचे. त्याबरोबर वैश्य शूद्र हे जे आहे, पण आताच्या काळामध्ये हे पालटलेलं आहे. आता ज्यांनी जे स्वीकारलेलं असेल ते त्याचं स्वधर्म कर्म आहे. आणि मग स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भरावा, याचा अर्थ देखील धर्म म्हणजे रिलिजन नव्हे, तसा अर्थ घेतला जातो. इथं धर्म याचा अर्थ स्वधर्म कर्म. तुमच्या वाट्याला तुम्ही जे कर्म घेतलेलं असेल. आता माझ्याकडे, मी डॉक्टर असं होते पूर्वी, गृहिणी होते 20 वर्षापूर्वी, तर त्यावेळी माझं काम वैद्यकीय व्यवसाय चालवणं हे होतं. आता 20 वर्षानंतर मी वैद्यक व्यवसाय बंद केला, संसारातूनही निवृत्त झाले. आता माझ्यासमोर हे अध्यात्माच्या प्रचार प्रसाराचं, स्वतःच्या साधनेचं, ग्रंथलेखनाचं काम आहे. आता हे माझं विहित कर्म आहे. आता हे माझं विहित कर्म मी करायचं आहे. स्वातंत्र्याची अशी कल्पना आहे खरं म्हणजे, जीव संकल्पे बांधला. आत्मा स्वतंत्रच आहे, आत्मा कुणाचं परतंत्र नाही आहे. जीवाने आत्मरूप होणं म्हणजे खरं स्वातंत्र्य आहे. बघा, विचार येतो का? प्राणी संकल्पे बांधला, आपणच बांधून घेतला आपल्याला. त्यांनी जर लक्षात ठेवलं की मी देह नाही, मी आत्मा आहे, मग आत्मा स्वतंत्रच आहे. परमात्म्याला बांधलाय का कोणी? तो स्वतंत्र आहे. आणि स्वतंत्र आहे म्हणजे तोच एक आहे, त्याला बांधायला दुसरं नाहीच आहे कोणी. एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले, त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप. परमेश्वराखेरीज आपल्याला जे जे काय दिसतंय ना, तो भ्रम आहे. बघा, एका आता मी बैठकीमध्ये किती परमार्थ सांगणार, पण तुम्हाला कल्पना येईल की हे म्हणजे परमार्थ आहे. बाकीच्या भाकड गोष्टी काही नको आपल्याला. ही कथा, ती कथा, याचं काय त्याचं काय नको. नेमका परमार्थ जाणून घ्या. वर्म काय ते जाणून घ्या. आपण तसं व्हायचं आहे.